करता करता झालं असं, की मला असे काही व्हिडिओज सापडले, की जे मी तुमच्यासोबत शेअर करायला हवे होते, परंतु माहीत नाही काही कारणानिमित्त जेव्हा मी त्यांना गिफ्ट देते, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. ते मला गिफ्ट देतात, ते मला आवडत नाही. मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राजक्ता या चॅनलवर. तर आज असं झालं, की माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली आणि व्हिडिओ डिलीट करत बसले होते मी. तर व्हिडिओ डिलीट करता करता झालं असं, की मला असे काही व्हिडिओज सापडले, की जे मी तुमच्यासोबत शेअर करायला हवे होते. तर माहीत नाही काही कारणानिमित्त मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केले. ॲक्चुअली मी व्लॉगच बनवलेले होते खूप सारे, परंतु ते नाही शेअर केले. आणि या ज्या मेमरीज आहेत त्या मला डिलीट कराव्या वाटत नाहीयेत. त्यामुळे मी YouTubeला तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे जेणेकरून मी पुढे जाऊन कदाचित हा व्लॉग बघून माझ्या मनाला खूप छान वाटेल. कारण हा जो व्हिडिओ आहे तो साधारणतः 1 महिनाभरापूर्वीचा असेल. 1-1.5 महिनाभराचा आहे. 1-1.5 महिना उलटून गेलेला आहे. परंतु हा व्लॉग जो आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी माझ्या मिस्टरांचा जो बर्थडे आहे तो कसा सेलिब्रेट केला, कशा पद्धतीने केला, त्यासाठी मी काय-काय केलं. मीच नाही तर माझ्यासोबत बऱ्याच जणांनी या बर्थडेसाठी एफर्ट्स घेतलेले आहेत. सो त्यांचे सगळ्यांचे एफर्ट्स लक्षात घेता किंवा माझी पण त्या बर्थडे मागची आयडिया असेल किंवा बऱ्याच गोष्टी असतील, तर त्या लक्षात राहाव्यात ॲटलीस्ट माझ्या तरी, म्हणून मी हा जो व्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप छान आणि खूप मनापासून या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कधी-कधी आपल्यासाठी पैशापेक्षाही जास्त महत्त्वाची असतात ती म्हणजे माणसं, आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल जर केलं तर त्यांच्या ते आयुष्यभर लक्षात राहतं. आणि असंच एक विचार डोक्यात घेऊन मी हा जो बर्थडे आहे तो केलेला आहे. कुठलाही कोणत्याही गोष्टीचा मला असा शो करायचा नाहीये, परंतु ज्या गोष्टी मी खरंच मनापासून केलेल्या आहेत, माझ्यासोबतच्या काही व्यक्तींनी मनापासून या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या फक्त मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांचा बर्थडे कशा पद्धतीनं करता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि आता जो दाखवते आहे तो थोडा जुना व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओ बघूयात. आज मी जो व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तो थोडासा स्पेशल आहे. ॲक्च्युली स्पेशल डे उद्या आहे, म्हणजेच माझ्या मिस्टरांचा उद्या बर्थडे आहे आणि तो स्पेशल बर्थडे सगळ्यांचे स्पेशल असतात, परंतु मला तो स्पेशल बनवायचा आहे. कारण तर मागच्या काही वर्षांपासून मी बर्थडे त्यांचा थोडंसं करणं कमी केलेलं आहे. त्यामागे काही कारणं पण आहेत. तर ते मला बोलले होते, की "तू 2 वर्ष झाले माझा वाढदिवस केलेला नाही आहे." सो मला ते खूप वाईट वाटलं, की आपण एवढे केक सगळ्यांना करून देतो, परंतु आपण आपल्या नवऱ्याचा वाढदिवस कसा नाही सेलिब्रेट केला. म्हणजे माझ्याही फारसं लक्षात नाही आहे. ॲक्च्युली होतं असं, की केक ही जी गोष्ट आहे ती आमच्या घरामध्ये आठवड्यातनं 2दा-3दा सर्रास होते. आणि मी विचार केला, की मग बर्थडेसाठी स्पेशल केक बनवायचा. ऑलरेडी आपण खूप सारे केक खातो. माझे क्लासेस चालू असतात किंवा YouTubeला रेसिपी असते. त्यामुळे बरेचसे केक मी ऑलमोस्ट करतच असते घरामध्ये आणि त्यामुळे मग बर्थडे असं मला काही स्पेशल फारसा वाटत नाही. तर म्हणून मी ठरवलं, की चला यावर्षीचा वाढदिवस जो आहे आपण त्यांचा खूप छान करूयात. त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे असं करूयात. आणि झालंय असं बऱ्याच वेळा, की जेव्हा मी त्यांना गिफ्ट देते, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. ते मला गिफ्ट देतात, ते मला आवडत नाही. कारण आमच्या दोघांच्या आवडी-निवडी खूप वेगळ्या आहेत आणि त्यामुळे ते हळू-हळू पहिल्यापासून जसं 1-2दा आम्ही गिफ्ट दिले एकमेकांना, तर ते आम्ही हे कशाला आणलं, हे का घेतलं, हा कलर का घेतला, असं व्हायचं आणि त्यामुळे मग ते हळू मी सुद्धा कमी केलं आणि त्यांनी सुद्धा गिफ्ट देणं कमी केलं. तर आमचे बर्थडे आता नॉर्मलच आम्ही करतो. परंतु ह्यावेळेस हा जो बर्थडे आहे तो नक्कीच स्पेशल असणार आहे. मी खूप दिवसांपासून याचं नियोजन करते आहे. ॲक्च्युली मी उद्या संध्याकाळचं जेवणाचं बुकिंगसुद्धा केलेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर अजून एक नियोजन आहे, ते मला उद्या सकाळी करायचं आहे. परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे, की आज पुणे बंद आहे. पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे तो पूर्णपणे बंद आहे. कारण मराठा आंदोलनाचा जो चालू आहे त्यामुळे पूर्ण बंद आहे. तर आज काही गोष्टी मला घ्यायच्या होत्या, त्या राहून जातील असं वाटतंय. बघूयात संध्याकाळी 5 नंतर मे बी उघडलं तर ते पण शक्य होईल. तर खूप सारं नियोजन आहे. खूप सारे मी गिफ्ट्स मला वाटतील तसे घेतलेले आहेत. आता त्यातले किती गिफ्ट त्यांना आवडतात आणि किती ते वापरतील माहिती नाही, परंतु मी घेतलेलं आहे. स्वखुशीने घेतलेलं आहे. असं काही नाही की मला खूप देखावा करायचा तुमच्यासमोर. परंतु एक माणसाची स्माईल असते किंवा एक त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो समोरच्याच्या, की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी स्पेशल करतंय. हा फक्त आनंद मला बघायचा त्यांच्या चेहऱ्यावर. बाकी देखावा अशातला काही भाग नाही आहे. आणि हा असा बर्थडे मी ऑलमोस्ट 10 वर्षानंतर, लग्नाला माझ्या 10 वर्ष होतील, तर एवढ्या वर्षात असा कधी केलेला नाही आहे. तर बघूयात, सगळं नियोजन होईल ॲज युजुअल जसं ठरवलं आहे. आय होप, फिंगर क्रॉस्ड. आणि
आता ते बाहेर गेलेले आहेत. मला केक करायचा आहे. ॲक्च्युली मी जो केक करते आहे त्यांना सांगितलं आहे ऑर्डर्स आहे, परंतु मे बी त्यांच्या तो लक्षात येईलच की ही माझ्यासाठीच केक करते आहे. तर केक करून घेते. ते बाहेर गेलेले आहेत तोपर्यंत फटाफट, आणि पॅक करून कुठेतरी मैत्रिणीकडे वगैरे ठेवून देते, म्हणजे त्यांना कळेल की हा केक माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे मला पूर्णपणे सरप्राईज द्यायचं आहे त्यांना. बाकीचं जे आहे, मी ज्या ज्या गोष्टी करणार आहे त्या तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला पण एक एक सरप्राईज हळूहळू दाखवेल. तर व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मी केलेला त्यांचा बड्डे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात थोड्या वेळात. तर बड्डेसाठी त्यांच्या मी केला होता स्पेशल असा बेल्जियम चॉकलेट केक, आणि मी ऑलरेडी थोडी तयारी करून ठेवलेली होती, कारण दुसऱ्या दिवशी मग गडबड झाली असती, त्यामुळे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आणि व्हाईट आणि डार्क चॉकलेटचं गनाश एकत्र करून अशा पद्धतीने केकला इफेक्ट दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या मी गाडी घेतली, आमची पार्किंगमधून काढली आणि एका साईडला थोडं रोडवर जागा आहे तिकडे आले, कारण आमची गाडी जिथून पार्किंग केलेली होती तिथून आमच्या घरातून ती दिसायची, त्यामुळे हे सगळं डेकोरेशन करायला मला गाडी कुठेतरी बाहेर न्यावी लागणार होती. मग मी माझ्या मैत्रीण आहे माझी कावेरी, तिच्यासोबत आले आणि हे डेकोरेशन सगळं केलं, आणि तिच्या काही आयडिया माझ्या काही आयडिया मिळून आम्ही असं डेकोरेशन केलं. केकसुद्धा मी गाडीमध्ये नेऊन ठेवला. गनाश केक होता त्यामुळे तो गाडीमध्ये राहिला तसाच. तर सगळ्यात पहिले मी माझ्या मिस्टरांना गिफ्ट दिलं, ते म्हणजे गुलाबाचं फूल. त्यानंतर त्यांना आणि मला हे जे 2 टी-शर्ट आहे ते मी ऑनलाईनच मागवले होते. ओके होते, पण ठीक आहे, मला आमच्या दोघांना सारखे घालायचे होते म्हणून मी मागवले. त्यानंतरचं तिसरं गिफ्ट मी त्यांना दिलं ते म्हणजे परफ्यूमचा सेट. हा बेला विटाचा सेट मी इंस्टाग्रामवर खूप वेळा बघितला होता, तर विचार केला चला त्यांना पण आपण गिफ्ट देऊयात. तर हे होतं तिसरं गिफ्ट. त्यानंतर मी काही कस्टमाइज त्यांच्यासाठी वॉलेट वगैरे तयार करून घेतलेले होते, तर ते त्यांचं वॉलेट मी लपून ठेवलेलं होतं आणि सगळं सामान या वॉलेटमध्ये शिफ्ट केलेलं होतं, आणि ते सकाळपासून वॉलेट शोधत होते. सो शेवटी मी त्यांना वॉलेट अशा प्रकारे दिलं, आणि त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं नाव मी हे केलं. त्यानंतर गाडीच्या चावीलासुद्धा, किचन जे असतं त्यालासुद्धा मी त्यांचं नाव कस्टमाइज करून घेतलं. हेही त्यांना माहिती नव्हतं. तर चावीसुद्धा मी आत्ता खाली आल्यानंतर त्यांच्या हातात दिली. मी त्यांचे एक्सप्रेशन कॅप्चर करायचे विसरले. त्यानंतर गाडीमध्ये जे डेकोरेशन केलेलं होतं तिथे अशा प्रकारे मी फुलं ठेवलेले होते. तर मला इथे या फुलाबरोबर ग्रीटिंग पण ठेवायचं होतं, परंतु ते काही मिळालं नाही, कारण शॉप सगळे बंद होते. मुलंसुद्धा विचार करत होते. गाडीमध्ये सिया म्हणत होती की एवढे बलून्स कसे आले. तर नेक्स्ट गिफ्ट मी त्यांना जे दिलं ते कस्टमाइजच घेतलेले आहेत. मला कोणीतरी विचारलं होतं मागे शॉर्ट्स व्हिडिओवर की हे कस्टमाइज कुठून घेतले, तर मी त्यांची वेबसाईट तुम्हाला देते. क्वालिटी खूप छान येते. तर हा फक्त बॉक्स होता. गॉगल मी वेगळा घेतलेला होता, म्हणजे गॉगलचा जो बॉक्स येतो तो एक त्यांच्यासाठी मी घेतला होता अशा प्रकारे. त्याच्यावरही नाव टाकलेलं होतं, आणि हे सनग्लासेससुद्धा मी सेपरेट घेतलेले होते. सो हे असे गिफ्ट आहेत. तुम्ही गिफ्ट मोजत जा आणि मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा. तर फायनल जे आम्ही सरप्राईज गिफ्ट सकाळी बनवलं होतं ते त्यांना मी आधी बघू दिलं नाही, परंतु गाडीतून ते थोडं थोडं दिसतच होतं, परंतु पूर्ण मी त्यांना ओपन करू दिलं नव्हतं. तर इथे अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं होतं, आणि हा जो केक आहे तो फायनल केक माझ्या मैत्रिणीकडे ठेवला होता. तो जो केक मी बनवला होता, मला माहीत नाही मी काय त्यामध्ये ॲड केलं आहे. आय थिंक सो मी बेल्जियम चॉकलेट त्यामध्ये ॲड केलेलं होतं, परंतु केकची टेस्ट एवढी अप्रतिम होती, आणि यामध्ये क्रीमचा वापर केलेला नव्हता, त्यामुळे ती गनाश केक खूप छान लागतात. आणि इथे मी कॅन्डल लावायचा खूप प्रयत्न केला, परंतु आम्ही बाहेर होतो आणि खूप हवा होती तिथे, त्यामुळे कॅन्डल काही लागला नाही. तर तसेच केक कट केले, आणि केक कट केल्यानंतर मग सगळ्यांनी तो केक खाल्ला आणि इतका आवडला सगळ्यांना. खूपच म्हणजे छान टेस्ट होती त्या केकची. आणि गनाश रूम टेम्परेचरला राहिलं की थोडंसं सॉफ्ट होतं, आणि ते गाडीत असल्यामुळे गरम झाल्यामुळे ते सॉफ्ट झालं होतं गनाश, आणि टेस्टला अतिशय सुंदर हा केक लागला. मी नक्की कधीतरी हा केक तुमच्यासोबत शेअर करेलच. तर आता सगळ्यांनी केक खाल्ला, परंतु मला तर सगळेच विसरले. शेवटी मला मागून यांच्याकडून केक त्यांच्या हाताने खावा लागला, कारण ते विसरून गेली. त्यानंतर आम्ही सायन्स पार्कला पिंपरी चिंचवडच्या व्हिजिट केलं. खूप छान आहे असं जेव्हा माझ्या भावाने मला सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. खूप सुंदर होतं, सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. सगळ्याचा छान आनंद घेतला. 2-3 तास आम्ही सायन्स पार्कमध्ये फिरलो, आणि एक शो बघायला आम्ही तिथे जाणार होतो. सायन्स पार्कमध्ये खूप छान असे 3D वगैरे शो आहेत. लहान मुलांना बघण्यासाठी खूप छान जागा आहे ॲक्च्युली. तर इथे छान आम्ही फिरलो. तर अशा प्रकारे हे सगळं नियोजन जे होतं ते मीच केलेलं होतं. फक्त मी त्यांना सांगायचे की आपल्याला इथे इथे जे जायचं आहे.
तर सगळे आमच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे माझी छोटी मुलंसुद्धा आनंद घेत होती त्या दिवसाचा आणि त्यांनासुद्धा इन्व्हॉल्व करूनच सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर हा जो वाढदिवस आहे करण्यामागचा हेतू हाच होता जो मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितला, की आपण एखाद्यासाठी काहीतरी जेव्हा स्पेशल करतो ना तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर खूप छान असा आनंद दिसून येतो आणि तोच आनंद मला बघायचा होता. इव्हन या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पण त्या दिवशी खूप सारा आनंद होता आणि हे असं बघून खूप छान वाटतं जेव्हा आपल्यासाठी कुणीतरी स्पेशल करतं. ती गोष्ट जी आहे ती खरंच खूप छान असते. तर हा जो व्हिडिओ मी शॉर्टमध्ये जेव्हा आपल्या यूट्यूबला टाकला होता तेव्हा बऱ्याच जणींच्या मला कमेंट आल्या होत्या की त्या त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरे करतात. काहींनी तर साजरे करायचंच सोडून दिलेलं आहे. खूप सारी कारणं असतात. माझंसुद्धा कारण होतं की माझ्या मिस्टरांना मी केलेल्या काही गोष्टी आवडत नव्हत्या आणि त्यांनी माझ्यासाठी केलेल्या मलाही आवडत नव्हत्या. त्यामुळे आम्ही म्हणजे मनोमनीच आमचं असं झालं होतं की आम्ही एकमेकांचे वाढदिवसच करणं बंद केलं. आधी मी गिफ्ट द्यायचे तर त्यांना त्या गोष्टी आवडत नसायच्या. हे का आणलं, कशाला आणलं. त्यामुळे मग हळूहळू मी गिफ्टसुद्धा देणं बंद केलं आणि त्यानंतर हळूहळू केकसुद्धा आणणं बंद केलं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आणि त्यामुळे काय झालं की एक आमच्यामध्ये थोडंसं बड्डे म्हटल्यानंतर काही स्पेशल दुसऱ्यासाठी करावं अशी फारशी इच्छा राहिलेली नाही आहे आणि लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर आता ती गोष्ट अशी खूप कॉमन वाटते की का बड्डे करायचा. आता मुलं बड्डेला आलेली आहेत, मुलांचा बड्डे आपण करतो. आपल्या बड्डेमध्ये काय राहिलेलं आहे एवढं. तर असं वाटायचं. परंतु यावर्षी खूप मनापासून सगळ्या गोष्टी केल्या. याचं नियोजन करण्यासाठी मला साधारणतः 2 महिने लागले. 2 महिन्यापासून या सगळ्या गोष्टी काय करायचं, कसं करायचं हे सगळं नियोजन करत होते. तर ही बॉटलसुद्धा मी घेतलेली होती. आम्ही दुपारी सायन्स पार्क फिरल्यानंतर घरी आलो आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान पुन्हा बार्बेक्यू नेशनला गेलो कारण 7ची मी बुकिंग केलेली होती. सो करेक्ट आम्ही 7ला पोहोचलो बार्बेक्यू नेशनला. मस्त असा जेवणाचा आनंद घेतला. खूप साऱ्या गोष्टी बार्बेक्यू नेशनला नॉनव्हेज खायचं होतं. शौर्याचा काहीतरी मूड बिघडला होता त्यामुळे तो फारसं काही खात नव्हता. सिया आमची मस्त नेहमीप्रमाणे छान खातीये आणि वाट बघत होतो आम्ही बार्बेक्यू येण्याची. सो इथे बघा मस्त बार्बेक्यू नेशनचं फूड अतिशय डिलिशियस असतं आणि मेन म्हणजे इथे व्हरायटी खूप मिळते. तर आम्ही त्या दिवशी नॉनव्हेजच ऑर्डर केलं होतं कारण आम्ही सगळे नॉनव्हेज खाणारे आहोत. आणि त्यानंतर तिथे छान टॅटू काढणारा एक माणूस होता. तो लहान मुलांना पेंटिंगने टॅटू काढून देत होता. तर शौर्याने एक टॅटू काढला. त्यानंतर सियासुद्धा बसली. सियाने एक टॅटू काढला. तर अशा प्रकारे तो जो दिवस आहे तो खूप मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी मी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी नेमकी संडे असल्यामुळे या सगळ्या बुकिंग ज्या आहेत त्या मी आधीच केलेल्या होत्या, ज्यामुळे ऐन वेळेला आपला फ्लॉप शो होऊ नये किंवा तिथे गेल्यानंतर असं कळू नये की आता सगळं फुल आहे. सो त्यामुळे मी सगळ्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवले होते कारण याचं नियोजन माझं आधीपासूनच चाललं होतं. तर दोघांचेही टॅटू काढून झाले आणि अशा प्रकारे सियाने सुद्धा टॅटू काढलेला आहे आणि सगळ्यात शेवटचं एक गिफ्ट मी त्यांना दिलं आणि ते सगळ्यात महागडं असं होतं माझ्यासाठी. तर इथे मी त्यांना ॲपलचे एअरपॉड दिले कारण आयफोन त्यांच्याकडे आहेत त्यामुळे मी एअरपॉड त्यांना दिले आणि इथे तुम्ही बघू शकता ते म्हणजे थोडेसे हे झाले काय म्हणतात आश्चर्यचकित झाले की हिने मला काय दिलं. कारण ते बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होते की मला एअरपॉड घ्यायचे, त्याचा खूप आवाज छान असतो, व्हॉईस क्वालिटी खूप छान असते. परंतु त्यांनी कधी स्वतःसाठी नाही घेतलं तर मला असं वाटलं की मी ते गोष्ट त्यांच्यासाठी द्यावी. तर अशा प्रकारे खूप सारे गिफ्ट्स मी त्यांच्यासाठी घेतले. त्यानंतर बार्बेक्यू नेशनला पण त्यांचा आम्ही बड्डे केला आणि अशा प्रकारे आमचा बड्डे इथे सेलिब्रेट झालेला आहे. तर सियाला असं वाटलं की सियाचा वाढदिवस आहे त्यामुळे सियाला क्राऊन वगैरे घालून आम्ही सियाचा तिथे वाढदिवस केला आणि ती खूप खुश झाली की माझा वाढदिवस करतायत सगळेजण. तर अशा प्रकारे फायनली हा जो संपूर्ण दिवस आहे तो आम्ही छान असा स्पेंड केला आणि त्यांचा जो डे आहे तो बड्डेचा दिवस मी मेमोरेबल करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हालासुद्धा मी जे केलेलं नियोजन आहे ते आवडलं असेलच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो तुम्ही तुमच्या स्पेशल पर्सनसाठी काय असं करता किंवा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येण्यासाठी गिफ्टच नाही बाकी काय गोष्टी करता हे मला कमेंट करून सांगा. किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांचा बड्डे कधी असा काही वेगळा केला आहे का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर सगळ्यात शेवटी मॉलमध्ये आम्ही एक फोटो काढला आणि हे सगळे गिफ्ट्स आहेत आजच्या दिवसात मी त्यांना दिलेले. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा फायनल शेवटचा ब्लॉग होता ओल्डवाला, हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.